आपण बघत आहात DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून इच्छुक उमेदवारांची जोरदार तयारी सुरू झाली आहे। याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 10 मधून भारतीय जनता पार्टीचे सदस्य, अंत्योदय सेलचे महानगर प्रमुख तसेच रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाधान देवरे यांनी निवडणूक लढण्याची तयारी करत आहे। समाधान देवरे यांना पाठिंबा देण्यासाठी प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येत आगळा वेगळा उपक्रम राबवला। उमेदवारीसाठी आवश्यक असलेल्या 5,000 रुपयांच्या डिपॉझिटसाठी ज्येष्ठ नागरिकांनी निधी स्वरूपात तब्बल 37,000 रुपयांचा डिपॉझिट समाधान देवरे यांना न सांगता जमा केला आहे। हा उपक्रम वृंदावन बँक्वेट हॉल येथे पार पडला। सर्व ज्येष्ठ नागरिकांनी जमा केलेला निधी ज्येष्ठ नागरिक संघाच्या प्रमुखांकडे सुपूर्द करण्यात आला। या प्रेमळ आणि विश्वासपूर्ण पाठिंब्यामुळे समाधान देवरे भावुक झाल्याचे पाहायला मिळाले। ज्येष्ठांचं मानावं तेवढं आभार। या ठिकाणी कालपर्यंत त्यांनी मला कुठली गोष्ट माहिती होऊ दिली नाही आणि कुठंतरी एक कोम उगला आणि एका मंदिराने ठरवलं की भाऊंनी जे कार्य केलंय, आपल्याबरोबरचे काही माणसं गेले, त्यांचे विचार असे झाले, काही ज्येष्ठ नागरिक आपल्यातून सोडून गेले, पण गेलेला आपल्यावर आलेला काळ, कोरोना काळातलं काम त्यांनी स्मृती डोळ्यासमोर ठेवला आणि त्यांनी एक निश्चय केला की येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये समाधान भाऊंचं डिपॉझिट आम्ही भरणार। जेव्हा मला माहीत झालं ताई, खरोखर मी जनतेची जी सेवा केली त्याचं प्रायश्चित्त म्हणून या नागरिकांनी माझ्या पाठीशी, एवढे नागरिक हे मला माहीत झालं। सेवा वाया जात नाही ताई। जेव्हा मला माहीत झालं की हे नागरिक एवढ्या अपेक्षेने माझ्याकडे पाहतात, मी एवढंच सांगतो, यांच्या कुठल्याही जेवढे काही यांनी माझ्यावर स्वप्न पाहिले ताई, माझ्या रक्तात थेंब, माझ्या शरीरात थेंब अशापर्यंत यांची सेवा करत राहील, एवढंच सांगा। माहीत नाही, तर मी तुम्हाला ताईंच्या साक्षीने सांगतो, तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहा, तुमचा शब्द वाया जाऊ देणार नाही, शेवटच्या क्षणापर्यंत तुमची सेवा करायला, एवढंच सांगतो। यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी आमदार सौ सीमाताई हिरे यांच्याकडे समाधान देवरे यांना अधिकृत उमेदवारी देण्याची विनंती केली। तसेच त्यांच्या सामाजिक कार्याचे आणि जनहिताच्या कामाचे कौतुकही केले। देवरेने जवळजवळ 5 ते 6 वर्षापासून जनसेवकाचं काम केलेलं आहे। त्यांनी त्यांचं कार्य तर मी इथं संपूर्ण सांगू शकत नाही की समाधान भाऊ देवरेचं काम करायचंय, ताई आम्ही तुम्हाला विनंती करतो, हात जोडतो, कुठल्याही परिस्थितीत भाऊंना तुम्ही तिकीट द्या। येणाऱ्या निवडणुकीमध्ये या समाधान भाऊंच्या पाठीची तसेच देवरे कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेले आहेत आणि त्यांच्या निवडणुकीचा येणाऱ्या डिपॉझिटचा खर्च आम्ही ह्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांनी ज्याच्या त्याच्या परीने उचललेला आहे आणि आम्ही त्यांना कुठल्याही परिस्थितीत आम्ही एक निर्धार केलेला आहे। तो निर्धार म्हणजे काय, आम्ही आमच्या आजूबाजूचे शेजारी, आमचे नातेवाईक या सर्वांनी ठरवलं आहे का अगदी भरघोस मतांनी या समाधानाला निवडून द्यायचं ठरवलं आहे। या कुटुंबाने सातपूरच्या पंचकृषीमध्ये जे काही सामाजिक काम केलेलं आहे आणि त्या कामाच्या पावती आणि आज लोक आपलं महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये समाधान भाऊ आणि त्यांचं दोघांपैकी दोघं हे निवडणुकीसाठी इच्छुक आहे आणि त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी त्यांनी केलेला जो काही उपक्रम या पंचकृषीमध्ये वैकुंठ रथ असेल, ॲम्ब्युलन्स असेल आणि त्याच्यानंतर निर्माल्य रथ असेल, या सगळ्या गोष्टी त्यांनी 24 तास या समाजासाठी दिलेल्या आहेत। त्याचं ऋण म्हणून हे सगळे ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी स्वयंस्फूर्तीने एकत्र आले आणि प्रत्येक मंदिरामधून प्रत्येकाने असं ठरवलं की आम्ही समाधान भाऊचे डिपॉझिट आम्ही भरू, म्हणून प्रत्येकाने त्याच्या योग्य पद्धतीने थोडं जे काही असेल ते योगदान दिलं आणि त्यांचं डिपॉझिट भरून आम्ही त्यांना निवडणुकीसाठी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे। एकच आमचं म्हणणं आहे की नैतिक मूल्यांचं रक्षण जर करायचं असेल आणि नैतिक मूल्यांसाठी चालणारी एखादी व्यक्ती जर असेल, समाधान सारखी अनेक असे समाधान जर आपल्याला समाजामध्ये निर्माण करायचे असतील, तर या समाधानला जर आपण न्याय नाही दिला तर दुसरा समाधान या जगात निर्माण होऊ शकत नाही, एवढे आमच्या भावना आहे। म्हणून त्या ठिकाणी या समाधानाला न्याय देण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो आहोत। आमचे विचार, आमचे पूर्ण कुटुंब त्यांच्या पाठीमागे आहे। ते आम्ही हे ज्येष्ठ नागरिक जमलेले, हे खास भाऊंसाठी जमलेलो आहे आणि
न आमंत्रण देता हे ज्येष्ठ नागरिक इथं आलेले, मनापासून आलेले, आणि भाऊंना आम्ही पुरेपूर साथ देऊ शेवटपर्यंत. आणि भाऊ आमचं भाऊ आमचं समाधान नक्कीच करतील. या कार्यक्रमात आमदार सौ सीमा हिरे यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. ज्येष्ठ नागरिकांनी प्रभाग क्रमांक 10 मध्ये आता नाशिक महानगरपालिकेचं बिगुल वाजलेलं आहे. या ठिकाणी आमदार सीमाताई हिरे यांना ज्येष्ठ नागरिकांनी साकडं घातलेलं आहे. आपण आमदार सीमाताई हिरे यांच्याशी चर्चा करत आहोत. ताई, काय सांगणार, या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांनी साकडे घातले, स्वतः त्यांनी या ठिकाणी जो काही निधी गोळा केलाय त्यांचा डिपॉझिट भरण्यासाठी, काय सांगणार एक आगळा उपक्रम या ठिकाणी? आज सातपूर मधील ज्येष्ठ नागरिक संघ यांनी एकत्र येऊन समाधान भाऊ देवरे यांचं डिपॉझिट एकत्रित केलेलं आहे. खर तर त्यांचं अतिशय प्रेम समाधान भाऊंवर आहे आणि त्यांना काम करणारा नगरसेवक इथे या प्रभागात निवडून आला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. खर तर मी सातपूरमध्ये एका वेगळ्या कार्यक्रमाकरता आले होते, परंतु सर्वजण एकत्र आलेले आहे हे समजल्यानंतर आम्ही सगळेजण इथे येऊन बघितलं तर खरोखर प्रत्येक जण म्हणजे अगदी रिटायर्ड आहेत, परत ज्येष्ठ आहेत, तरी सुद्धा त्यांनी आपल्या पदरचे कोणी आजार टाकले, कोणी किती पैसे टाकून इथे त्यांना डिपॉझिट साठी मदत करतायत. रोज एक वेगवेगळ्या कार्यक्रमांना मी जात असते इच्छुक उमेदवारांच्या, परंतु हा अतिशय आगळा वेगळा आणि अतिशय भावनिक कार्यक्रम आहे. मला वाटतं नक्कीच या सगळ्या ज्येष्ठांचे आशीर्वाद हे समाधान भाऊंच्या कामी येतील आणि त्यांच्या मनातली जी इच्छा आहे ती पूर्ण होईल. कार्यक्रमावेळी मंचावर आमदार सीमा हिरे, भगवान काकड, शिवाजी शहाणे, हेमंत नागरे, ज्येष्ठ नागरिक तसेच भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. DPA न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.